फक्त मराठी। अरे मेल्या, हे काम धड मेलेला करता येत नाही काय रे? काल सांगितलं होतं हे काम पूर्ण करायला, अजून केलं नाहीस? मी काय करू आत्यानू, अम्मा का बस येतात काम असता मा। कारण सांगू नको मेल्या तुम्हाला, हा तुम्ही लोक कारण शोधत असता। तुम्हाला काय काम पूर्ण झालं नाही तर अक्का मला विचारतात, रथी हे काम झालं नाही, रथी ते काम अपूर्ण आहे, उत्तर मला द्यावं लागतं। तुम्हाला ना कुणाला वाड्याची काळजी नाही, काळजी फक्त मला। झालं बाई या पोरीचं सुरू, सारखी रडत असते। हे पौर्णिमेला पण काय म्हणावं, जरा लक्ष द्यायला नको पोरीकडे। तू मेल्या काय एका उभा राहिलायस? आज हे काम पूर्ण झालं नाही तर याद राख, बघून घेईन मी तुझ्याकडे, जरा सुद्धा लक्ष देत नाही। ओ रडू नको राजा, हे घे दूध पी, थोडंसं तरी पी ना, पोट भरलं म्हणजे बरं वाटेल ग सोने। घे ग बाई माझी, बर नाही 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 नाही, नको ग रडू, एवढी नको रडू। डोळ्यात आसू नि तोंडावर हसू, रडायचं की हसायचं काही कळेल असं झालं। आता ही पौर्णिमा गेली कुठे? पोर जन्माला घातलं तर सांभाळायला नको का? नाही नाही नसेल जमत तर म्हणावं एखाद्या वांझेला देऊन टाक। असं गप्प बसता का तुम्ही जरा? आधीच त्या बाळाने गोंधळ घातलाय। काय झालं, बाळ का रडतंय? काही नाही हो, दूध प्यायली ना म्हणजे होईल शांत। अहो अशी कशी शांत होईल? ह्या बाटलीच्या दुधाने का ती शांत होणार आहे? पौर्णिमेने दुधाच घेतलं असतं तर शांत झाली असती। पौर्णिमेला पण काय झाले कोणास ठाऊक। दे माझ्याकडे, घ्या। हो भूक लागली बाळाला, हो भूक लागली, चला चल, चला रडायचं नाही, चल। ओ ओ रडू नको हा बाळा, आईकडे जायचं ना आपण, हा? पौर्णिमा कसला विचार करतेस? बाळ केव्हाचं रडतंय तुझ्या लक्षात नाही आलं? कशी गाई तू, हा? आईचं हृदय इतकं कठोर असू शकतं? तुझ्या या हट्टामुळे तू स्वतःला जास्त दुःखात लोटतेस पौर्णिमा। ओ रे बाळा, ओ भूक लागली तुला, घे पौर्णिमा बाळाला घे। हे बघ, तू या वाड्यातल्या लोकांशी कसंही वागू शकतेस, पण या बाळाशी, माझ्या नातीशी तू असं तुटकपणे वागू नकोस। यात या बिचारीचा काय दोष आहे? माझी मला शिक्षा करून घेते मामनजी, मी सगळ्यांच्या अपेक्षा नाही ना पूर्ण करू शकले। मग बाळाने किती टाहो फोडला, आईला कितीही प्रेम वाटलं तरी सुद्धा या वाड्याच्या सुनेने एक चूक केली, आणि या माझ्या चुकीला मी का कुरवाळत बसू? मला एक गोष्ट कळत नाहीये, या सगळ्यांचं खापर तू तुझ्या माथी का फोडतीयस? तुझा काही दोष नाहीये। दोष आहे मामनजी, आणि जेव्हा या वाड्याला वारस देईन, मुलगा देईन, तेव्हाच या दोषातून माझी मुक्तता होईल। तू हा जर काही विचार करतेस ना, एक तर माझी दोषातनं मुक्तता तरी होईल, नाहीतर कायमची सुटका तरी होईल। पौर्णिमा, पण आता मी ठरवले, या वाड्याला वारस देऊनच मी मरेन। हे बघ, तू शांत हो, डोकं शांत ठेवून विचार कर। माझा निर्णय पक्का आहे, या वाड्याला वारस देऊनच मी मरणार। पौर्णिमा, हो हो हो,